दोन संघांनी गाजवून सोडली. चला बीड टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग सेट करा. पा जास्त वेळ घेऊ नका आता. चला फिल्डिंग सेट करा. जास्त आता वेळ घेऊ नका विनंती असेल. चला बीड टीमला विनंती असेल. पहा मित्रांनो वेळ जास्त चाललाय. रात्रीच्या माझ्या दिवसा असता तर आम्ही सांभाळून घेतलं असतं. मात्र आता जवळजवळ भरपूर वेळ गेलाय. चला बीड टीमला विनंती असेल आपण पाहल बिल्डिंग लगेच सेट करा. आणि खानाव टीमच्या गाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये लगेच दाखल करायच्या. पा जास्त वेळ घेऊ नका आता विनंती असेल. पंचा 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ असेल. 3 षटकांचा सामना 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा कालावधी. बॉल द्या. चला 3 षटकांचा सामना. चला फिल्डिंग लगेच सेट करा नाही तर शतकांमध्ये देखील कपावत आता केली जाईल. आमचे आयोजक कमिटी स्ट्रिक आहे. त्याचमुळे तुम्ही आज पाहिलं असेल तलोली टीमला 4 धावांची पेनल्टी लागली गेली. ही नियमावली आहे. खऱ्या अर्थानं 12 पाड्याचं क्रीडांगण म्हटलं की नेहमीच ऐतिहासिक मैदान आहे. खरं तर कर्नाला किल्ल्याचं साक्षी आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे वसलेलं क्रीडांगण आपण पाहतोय. मुंबई गोवा हायवे आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय पातलगंगा नदी आणि त्याचबरोबर सह्याद्री आपण पाहतोय. चला फिल्डिंग सेट करा. चला फिल्डिंग सेट करायची. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना खानाव संघाची पाहतो. 2 मॅचेस अगदी अप्रतिम पाहायला मिळाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत झुंज बघायला मिळाली आणि निसटता पराभव आपण पाहायला मिळाला दोन्ही संघांना. एक मॅच खानावच्या विरोधात चिल्टन हार्ड पराभूत झाला आणि त्यानंतर आताचा सामना नुकताच संपलेला 1 मध्ये 1 करायची होती. खऱ्या अर्थाने असे 2 सामने आज हाय व्होल्टेज बघायला मिळाले. संपूर्ण आमची आयोजक कमिटी आता मुख्य VIP डाईच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. गणेशजी पोरे त्याचबरोबर बालाशेठ गावाड अक्षयजी पाटील आता या मॅचचा आनंद घेत असताना बघायला मिळतील. चला मॅच चालू करा. जास्त वेळ घेऊ नका. पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर यश आणि बॅटिंग साठी रुपेश आणि राकेश मुंडे ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रुपेश दिवडे आणि त्याच्या साथीला राकेश मुंडे
खऱ्या अर्थानं ही जोडी महत्वाची आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका फसला. व्हॉट अ कॅच, एफर्ट लवली पाहायला मिळतात. व्हॉट एफर्ट, अफलातून कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. काय झेल टिपला गेला, क्षेत्ररक्षक होते बॉलच्या खाली. रोहित हिटमॅन का पॅन, काय झेल टिपलाय रोहितच्या माध्यमातून. 5 जवळ येऊ नका, विनंती असेल पंच ऑन करायचं. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये पहा, बॅटर लगेच दाखल करायचं. दर्शन पाटील खानाव संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हे संघ आमने सामने बऱ्याचदा येत असताना पाहायला मिळतं. आज मात्र महत्वाची मॅच आहे. इथून जिंकला तर एक ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता, त्यामुळे महत्वाची मॅच आहे. आजच्या रात्रीतला सेमीफायनलचा सामना, बिग बॅटल. खऱ्या अर्थाने 30 धावा जरी झाल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. आणि मागील मॅच मध्ये असाच सामना चित्तथरारक झाला होता. 2 सामने आजच्या रात्री मधले हाय व्होल्टेज बघायला मिळाले. हा फटका फक्त दिशा दिले, कट केला. स्क्वेअर कटचा फटका, बॉलला पाठवलाय डीप. थर्मॅन कडे चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. शॉट थर्मॅनचा खेळाडू डीप मध्ये धावत गेला. थोडीशी चेसिंग दूरवर होती, तद्वर 2 धावा एकवटल्या गेल्यात. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 या आकड्यावर श्री गणेश झालाय. चांगला प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये. फटका ऑन साइडला, लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक थोडीशी दूर राहिले. धाव घेण्याचा प्रयत्न, चुकी मिस्टेक पाहायला मिळतो. चुकलात तर मुकलात, क्रिकेटचा खेळच निराला. 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अगदी हवेचा सुंदर अशी हवा पाहते. झुलूक अगदी कानाला मनमुक्त करून जाते. चांगला सामना या 2 संघांमध्ये बाददार संघ आहेत. खऱ्या अर्थाने 2-2 संघांना बाद करून हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. आणि इथून जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये दाखल होत असताना बघायला मिळेल. अप्रतिम स्पर्धा, आयोजन, नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो. आणि या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आकर्षण करून घेतात. खरं तर या स्पर्धेला अगदी 4 लावले गेलेत. दीपेश पाटील मित्रमंडळ आयोजित जय भवानी, गावदेवी चषकाचा थरार, बालाशेठ गावंड युवा नेते, त्याचबरोबर रोशनजी गावंड, अक्षयजी गावंड, विजयदादा पाटील, योगेशजी पाटील. खऱ्या अर्थानं संपूर्ण मित्र परिवारांनी प्रचंड मेहनत घेतली. केतन ठाकूर लेगबाईचा इशारा आला. मनोजी पाटील, या संपूर्ण मित्र परिवारांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या साथीला संपूर्ण सहकारी मग पाहायला मिळतात. गणेशजी पोरे, अक्षयजी पाटील, हे संपूर्ण मित्र परिवार पाहतोय. प्रणय असतील आमचे चिरनयचे, त्याचबरोबर डीजे ऑपरेटर ऐकवेरा यांच्या माध्यमातून सुनील पाटील आणि ग्रामस्थ मंडळ बारापाडा. कौतुक करावं लागेल उमेशजी पाटील. सर्व आपण पाहतोय प्रचंड मेहनत राहिली या स्पर्धेसाठी, कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न चालू आहे या षटकामध्ये. पुढचा बॉल डाव्या हाताचा खेळाडू राकेश साठी हा बॉल, फटका चांगला. व्हॉट फटका, एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल. फिल्डिंग चांगली झाल्या. डीप मध्ये बॉलला अडवलं गेलं, स्टॉप केलं गेलं आणि तोपर्यंत धावा एकवटल्या गेल्या 3. चांगली रन बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली पलकावर 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना चांगलं बॅटल या संघांमध्ये रंगताना बघायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. आमचे सुनील डीजे ऑपरेटर आपण पाहतोय. खरं तर थोडीशी दुखापत देखील त्यांना झाली. मात्र जर सुनील आमचे जर फिट असते ना तर एव्हाना कुठल्या झाडावर कुठे चढू हे देखील आम्हाला समजलं नसतं. सध्या आंब्यांचं सीझन देखील चालू आहे,
त्याचमुळं आणि आज खरं तर दीपेश पाटीलला सुनीलची कमी उमी भासते, कारण का सुनील असला की त्याला टेन्शन नसायचं. जोपर्यंत सुनील होता ना तेव्हा मंडप डेकोरेटर म्हणजे सुनीलची नेहमीच ड्रिंक ट्रॉली पाठवायचे, पाण्याची मागणी केली जाते. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सुनील पाटील यांना डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची आता भूमिका बघायला मिळते. चला लवकर ड्रिंक पाणी घेऊन जा. चला फिल्डिंग सेट करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर दीपक. हो दीपकचा हा बॉल खोलवर टप्प्याचा चांगला बॉल पाहायला मिळतो. लेग बाईचा इशारा आलाय, सिंगल धावसिका फ्लाय होईल. चांगला प्रयत्न चालू आहे इकडे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने 9 आकड्यावर. लेग बाईच्या स्वरूपात सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला 8 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सिंगल आली. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला, ब्लॅक स्क्रीनला अदलतो बॉल, आपटला गेलाय आणि आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्सर. दर्शन ऑन द फायर नाव, सेट ऑन द फायर नाव. रात्रीचे जवळजवळ 3:34 झाले तरी देखील मैदानाच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतात. जरी हवा विरल असली तरी हवेच्या उलट्या बाजूने बॅटिंग करू शकतोय दर्शन, हेच सांगतोय. माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, अप्रोच वापरला आणि ते चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय दर्शन. खतरनाक बॅटर आहे. हो सीमारेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळतोय, मंत्रमुक्त करणारी बॅटिंग, चारही बाजूला खेळू शकतो. हेच चित्र मैदानच्या आतमध्ये दर्शन दाखवत असताना बघायला मिळतोय. खतरनाक बॅटिंग या मॅच मध्ये करताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा आता ओघ वाढला गेले, धावसंख्या जाऊन पोहोचले झटपट पटापट 19 आकड्यावर. टाळ्यांचा देखील आता प्रतिसाद पाहायला मिळतोय या टीम साठी. खऱ्या अर्थानं चिल्टन या टीमला नमवलं आणि त्यानंतर बीड संघाच्या अगेन्स्ट 2 हात करत असताना अस्तित्वाची लढाई. खऱ्या अर्थानं हा सामना महत्वाचा, अन्यथा जर हा सामना गमवला तर या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहावी लागेल. तिसऱ्या पर्वामध्ये मग खऱ्या अर्थानं हो बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट, फटका चांगला पंच केला, मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. तिकडे धाव वाचवली गेली, प्रयत्न अप्रतिम बघायला मिळाले. क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचं उंचावणारे हे फिल्डिंगचा दर्जा आपल्याला बघायला मिळाला. कौतुक करावं लागेल या गोष्टींचा. कमालीची बॅटिंग लाईनअप देखील पाहायला मिळतो. 5 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला रंगताना बघायला मिळेल. खरं तर परत एकदा बारापाडा गावामध्ये उरुस दीपेश पाटीलच्या माध्यमातून लागलाय, बालाशेठ गावण यांच्या माध्यमातून लागलाय, रोशनजी गावण यांच्या माध्यमातून, विजयजी पाटील, अक्षयजी गावण, उमेशजी पाटील, खऱ्या अर्थानं योगीजी पाटील या संपूर्ण व्यक्तींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं परत एकदा हा आपल्यामध्ये बघायला गेलं तर जत्रा म्हणायला हरकत नाही. सध्याच्या घडीला राब्याची जत्रा फेमस आहे आणि इकडे बारापाडामध्ये म्हटलं तर बारापाडाचा उरूस. म्हणजे प्रत्येक गावामध्ये काही ना काही असतं.
आणि कर्नाळा परिसरामधली ही तिसरी मानाची स्पर्धा. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. कमालीचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. नवीन बॅटर स्वप्नील पाटील. पाटीलची पॉवर दाखवावी लागेल इकडे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो 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 काठी काढली गेली. ऑफ स्ट्रिक दांडी काढली गेली मधली. खऱ्या अर्थानं चांगला बॉल डिलिव्हर केला. खोलवर टप्प्याचा बॉल बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं आणि त्यानंतर त्रिफलाचीत बाद केला. वन मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 3. फलंदाज होईल स्वप्नील आउट. तंबूच्या आश्रयाला ऐकवीराचं संगीत ऐकायला मिळालं. खऱ्या अर्थानं सकाळ देखील झाली आणि सकाळच्या 3:37 आई एकवीराचं संगीत. सकाळ ही सुंदर असावी, आई एकवीरेची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे आई एकवीरेचे नाव, सोपे होईल सर्व काम, बोला आई माऊलीचा. प्रतिसाद उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग साठी भावेश पिंगले. भावेशला चांगला खेळ करावा लागेल. कुणाल माली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. हो बॉल फटका चांगला बॉलला पाठवलाय. हो नशिबाची साथ आहे खऱ्या अर्थानं बीड संघाला फिल्डिंग करत असताना. कुणाल ग्राफिक डिझाईन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया मनापासून आभारी आहोत. थँक्यू कुणाल. मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये दर्शन. अप्रतिम खेळ चालू आहे. टोलेजंग फटकेबाजी. थोडीशी मैदानाची आउटफील्ड स्लो असल्या कारणानं बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाही. हो टेक्निकल फटका क्षेत्ररक्षण हुलकावणी देत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 23 या आकड्यावर. अप्रतिम मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण आता गावाचं लक्ष वेधलं असेल, बीड गावाचं लक्ष वेधलं असेल, खानाव गावाचं लक्ष वेधलं असेल. हे दोन संघ बलाढ्य संघ. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही पण एकाच तालुक्याला बिलॉंग करतात. खालापूर मधले हे दोन संघ आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि त्यामध्ये फुल टॉसला बॉलला पाठवलं, फुल टोल वसूल केला आणि बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय मॉस्टर हिट षटकार. असेल शेवटच्या दिवसामध्ये ते बक्षीस देण्यात येणार आहे. ड्रोनच्या साहाय्याने जर या स्पर्धेचं कव्हर केलं तर शेवटच्या दिवसामध्ये केतन ठाकूर यांच्या माध्यमातून विशेष बक्षीस असेल.
खराब गोलंदाजी पाहायला मिळतोय. इकडे मोठे फटके येत असताना पाहायला मिळतोय. इनफॉर्म खेळाडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 29. शेवटचं षटक आहे आणि प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं जातं. थोडासा मार बसला, मात्र कमबॅक करावा लागेल टीमसाठी, आपल्या बीड गावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी. खालापूर तालुक्यातून हे दोन संघ पुढे आलेत. खऱ्या अर्थानं एक संघ पुढे जाईल आणि एक संघाला घरचा रस्ता पत्करावा लागेल. इकडे देखील पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल डिलिव्हर केला. लेग बायचा इशारा आलाय सिंगलच्या मदतीने. धावसंख्या 30 या आकड्यावर. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल वेस्ट साइड. पंचाचा इशारा आलाय नो बॉलचा. वेस्ट साइडचा खऱ्या अर्थाने पहिला बीमर बॉल फेकला गेला. सर बॅट कट आहे का? नाहीये. ओके. नो बॉलचा इशारा. फ्रीट. अगदी एरोप्लेन जसं उडवतो ना तसे विशाल सरांच्या हात अवकाशामध्ये होते. फ्रीटचा बॉल. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. फ्रीटचा बॉल आहे. फरक पडणार नाहीये. कॅच इटचा कॉल आणि इकडे कॅच टिपला गेला. एकच धाव मिळेल.
भावेश पिंगले खऱ्या अर्थानं खानाव टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. इकडे भावेश पिंगलेला आता चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. डू अँड डायचा सामना, इथून जिंकणारा संघ एका ट्रॉफीवर नाव कोरू शकतो. चांगला प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये या दोन मातबदार संघांमध्ये. हरेश आणि दीपक ही जोडी, पंचांचा ग्रीन सिग्नल, डाबाला होते सुरुवात. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. ओहो, ऑफ स्ट्रिक. इथे मात्र स्टंपला उंच उडाला. काय टेलिकास्ट केलं जातं जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. त्रिफलाचित बाद झाला. महत्वाची विकेट आली. हरेशला जावं लागते माघारी. गोल्डन डकचा शिकार ठरला पहिल्याच बॉलवर तंबूच्या आश्रयाला. हरेश बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. नैनेश इन ॲट नंबर 3 वर. नैनेश पाठारे. नैनेश पाठारे आणि दीपक ही जोडी आता मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिलाच बॉल भावेश पिंगलेचा वेगवान तेजतर्रार पाहायला मिळतो. अप्रतिम बॉल डिलिव्हर केला गेला. मस्त बॉलिंग करतो. चांगला बॉल वलवतो, फिरवतो. त्याच्याकडे अस्त्र आहेत आणि त्या विविध अस्त्राचा आता वापर करत असताना भात्यामध्ये किती बॉल आहेत त्यापेक्षा तुमच्याकडे किती क्वालिटीचा बॉल फेकू शकता हे महत्वाचं आहे. भरपूर दूरवरचा रनअप पाहायला मिळतो. जवळजवळ 25 ते 30 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. पुढचा बॉल वेगवान. ओहो, चांगला बॉल चॉप केला. धाव घेण्याचा प्रयत्न. एफर्ट 100% कमिटमेंट म्हणजेच क्रिकेटचा खेळ आहे. आणि इकडे कमेंटमेंट देतोय आपल्या टीम साठी. दावा करून द्यायचा नाही प्रतिस्पर्धी संघाला, यासाठी प्रयत्न चालू आहेत. अथोनात प्रयत्न करावे लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला डावफेच आखावे लागतात. शक्तीपेक्षा युक्तीचा तंत्रशुद्ध बॅटिंग देखील करावी लागेल. दीपककडे कॅबिलियत आहे. अप्रोच महत्वाचा असतो. मग कशा प्रकारची धावसंख्या उभी करता हे महत्वाचं असतं. धावा महत्वाची आहे. धावा कशाही येऊ दे. एखादी बुलेट ट्रेन सुटते ना त्याप्रमाणे भावेश पिंगले सुटतो. खानाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार हा गोलंदाज 12 मैदानावर चांगली गोलंदाजी करत असं पाहायला मिळतो. हो, ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय टाटा बाय बाय कर. चांगला मारलाय, चांगला लढतोय. दीपकला माहिती आहे मॅच जिंकलो तर एका ट्रॉफीवर नाव करू शकतो. तुम्ही बब्बर शेरू हे सांगत असताना मैदानच्या आतमध्ये दीपक प्रयत्न चालू आहेत. बॅटर रंगतो या दोन संघांमध्ये. कौतुक करावं लागेल. हो, परत एकदा दिशा दिल्या. फक्त बॉलला ग्लान्स केलं. बॉल चाललाय दणदण करत गुलीच्या वेगाने येतोय. शानदार, रुबाबदार, दिमागदार चौकार. चांगला फटका, चांगली बॅटिंग करतोय दीपक. टीम साठी लढतोय. संघर्ष चालू आहे. या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 डबल डिजिटल मध्ये धावसंख्या पाहायला मिळतोय. 11 या धावसंख्येवर. खेळाडूला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे, अन्यथा 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. या अगोदर देखील तलवली टीमला पॅनलाइज केलेलं आहे. त्यामुळे हे विसरून जाऊ नका. स्पर्धा 12 पडायच्या, त्यामुळे या स्पर्धेमध्ये काटेकोरपणे पाहिलं जातं. काही वर्तणूक करण्यात आढळला तर पॅनलाइज केलं जाईल. 35चं टार्गेट आहे. 11 तर जमवल्या गेल्यात. भावेश पिंगलेचा पुढचा बॉल दीपक साठी. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. विकेट काढली गेले. रुपेश दिवडेने टिपलाय झेल आणि संपलाय दीपकचा खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना बीड या टीमला. दीपक होईल आउट.
खऱ्या अर्थानं भावेश पिंगले याच विकेटसाठी अट्टास करत होता आणि महत्वाची विकेट काढली गेली. दीपक सारखा मातबदार खेळाडू, खरं तर गोल्डन विकेट होती. नवीन बॅटर हर्षवर्धन, आता इकडे चांगला खेळावं लागेल. भावेश पिंगलेचं षटक कमालीचं पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, वाखण्याजोगी षटक पाहायला मिळालं. जरी मार बसला मात्र दीपक सारख्या एक मातबदार खेळाडूला लवकर परतवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. जरी धावा आल्यात, 11 धावा जरी आल्या तरी फरक पडणार नाहीये भावेश पिंगलेला. चांगली षटक, जर शॉर्ट टर्म क्रिकेट मध्ये जर म्हटलं गेलं तर 10-12 धावांचं षटक म्हटलं तर चांगलं षटक म्हटलं जातं आणि त्याच्यावरून जर षटक मोठं आलं तर मागणं षटक म्हटलं जातात. तर कौतुक करावं लागेल. चला पहा, जास्त वेळ घेऊ नका. खानाव टीमला आता लास्ट कॉल असेल आणि पॅनलाइज केलं जाईल. प्रत्येक बॉलला आपण फिल्डिंग चेंज करा, जास्तीचा वेळ घेता. डॉट बॉल झालाय शेवटचा, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळतोय. पंच ऑन करा खेळाडूंना, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या खानाव टीमला विनंती असेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये आता धावा विजयासाठी करायच्या आहेत. 24 म्हणजेच काय तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावा येणं गरजेचं असेल. म्हणजेच काय तर 2चा पाडा बोलावा लागेल आता या मॅच मध्ये. 12 दोन्ही 24. खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकामध्ये 12 धावा, त्यापेक्षा अधिक आल्या तर बीड संघासाठी चांगल्या असतील. चला फिल्डिंग सेट करायच्या, पहा जास्त वेळ घेऊन येऊ नका. रुपेश दिवडे षटक क्रमांक 2 साठी. ओ रुपेश 6 बॉल, बॅटमॅन स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चुकी झाली आणि बॉल फरार. धावा मिळतील 4, चौकार. चांगली बॅटिंग करतोय मैदानच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. नैनेश इनफॉर्म खेळाडू आहे, चांगला खेळतोय. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 11 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं थोडासा भावेश पिंगले नाराज आहे. जिथे झेल होता तिथे झेल सुटला गेला आणि बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी प्रयत्न चालू आहेत. खऱ्या अर्थानं डीप मध्ये प्रोडक्शन असणं सोपं नसतं. लॉंग ऑन आहेत, मिड विकेट आहे, त्याचबरोबर स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि कव्हर मध्ये. ओ फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. दॅट्स अ मॉन्स्टर हिट षटकार. आणि या 6च्या मदतीने पहा, खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडूच्या जवळ जाऊ नका. विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका. आता भावेश पिंगले भरपूर वेळ घेतला जातोय खानाव टीमच्या माध्यमातून. सर्वांना माहिती आहे मॅच महत्वाचा आहे, सामना महत्वाचा आहे, त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. विनंती असेल. 6च्या मदतीने आता समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावपटलावर तब्बल 21 धावा. विजयासाठी आता धावा करायचे फक्त 14 धावांची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. नैनेश ओ ऑन साइडला फटका चांगला, वाखण्याजोगी, कौतुक करावं लागेल भावेश पिंगलेचं. खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक कॅचेस कोणी पकडल्या असतील तर भावेश पिंगलेने. मागील मॅच मध्ये 2 कॅचेस पकडल्या होत्या. या मॅच मध्ये देखील एक महत्वाची आता कॅच पकडली गेली. जो खेळाडू आक्रमक ठरला होता नैनेश, त्या खेळाडूचा झेल पकडला गेला आणि त्याला लवकर आता परतावलं गेलं. मात्र मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय नैनेशने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि महत्वाची विकेट आली. नवीन बॅटर महादेव पवार. महादेव नवीन बॅटर. महादेव नवीन बॅटर. महादेव पवार. पवारची पावर दाखवावी लागेल. आपण रायगडच्या संघामध्ये आपण सातत्याने पाहायला मिळाला किरण पवार. इकडे बी टीम साठी आता महादेव पवार.
तर इकडे गोलंदाजाला देखील धुवावं लागेल, चांगले फटके खेळावे लागतील. दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील चांगली बॉलिंग करतोय या षटकामध्ये. पुढचा बॉल ओ लॉप केला, फटका फसला. पवारची पावर झाली नाही, या फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं आणि बॉल हवेमध्ये जास्त काळ राहिला आणि त्याचमुळे फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी बघायला मिळालं, लांबी गाठू शकला नाही आणि 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 14. फलंदाज होईल ओ यू टी आउट. नवीन बॅटर यशला प्राश्रय करण्यात आला. चला बॅटर लगेच दाखल व्हा, जास्त वेळ घेऊ नका. 8 मध्ये 14 करायच्यात, जिथे 10 मध्ये 14 करायच्या होत्या. 2 बॉल डॉट आलेत, खऱ्या अर्थाने 2 बॉलवर 2 विकेट आल्या. विकेट हॅट्रिक होऊ शकतोय या षटकामध्ये. पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शिरका होऊ शकतो खानाव टीमचा. खालापूर तालुक्यातील हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात कडवी झुंज देत असताना बघायला मिळतात. मातबदार संघ आहेत. अच्छा, रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं 2-2 टीमला बाहेर केलेत या टीमने. चांगला खेळ अच्छा रात्रीमध्ये या 2 संघांचा बघायला मिळाला. अक्षरशः घाम फोडला गेला या मॅच मध्ये. या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 7 मध्ये करायच्या 13 विजयासाठी 7 बॉलचा खेळ बाकी आहे. डाव्याचा खेळाडू आपण पाहतो स्फोटक असतात. ओ स्लॉट मध्ये उंच माझा झोका घेत बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 12 पाड्याच्या खाडीमध्ये 6 धावांसाठी हर्षवर्धनच्या बॅट मधून बेधक्का आलाय षटकार. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 7 करायच्या. मागील सामना देखील असाच झाला होता. खऱ्या अर्थानं चित्त थरारक सामना बघायला मिळाला होता आणि त्यामध्ये देखील बीड संघ विजय झाला होता, जिथे तुराडे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 1 बॉल मध्ये 1 करायची होती आणि तिकडे बीड संघाने 1 धाव केली होती. आणि या अगोदरचा एक सामना असाच घडला होता, जिथे खानाव संघ खेळत होता आणि त्यांच्या विरोधात चिल्टन या 2 संघांमध्ये झाला होता, जिथे 1 बॉल मध्ये 2 करायचे होते आणि खानाव टीमने केल्या होत्या. त्यामुळे सामना कधी कोणाच्या बाजूने झुकू शकतो. इकडे बॉलिंग आता चांगली करावी लागेल खानाव टीमला. सामना कठीण आहे, जरी म्हटला ना धावा चेसेबल आहेत, मात्र या विकेटवर काही घडू शकतो. शॉर्ट बॉल फटका फसला. नो मिस लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दिसत नाहीये. चांगला प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करावे लागतील, शर्तींचे प्रयत्न करावे लागतील. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. हर्षवर्धन डेंजरस बॅटर आहे. खतरनाक बॅटिंग केली आहे हर्षवर्धनने. बीड टीम साठी चांगला लढला. या पठ्ठ्याने चांगली बॅटिंग केली. डाव्या हाताचे खेळाडू आहेत ना, ते डेंजरस म्हटले जातात. भारतीय संघामध्ये आपण पाहिला असेल युवराज सिंग, सुरेश रैना, सर रवींद्र जडेजा असे खेळाडू आपण अनेक खेळाडू पाहिले. त्याचबरोबर आता उदयमुख खेळाडू देखील पाहतोय. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणार नाव आपण पाहतोय सूर्यवंशी. चांगल्या चांगल्या गोलंदाजी धुलाई केली IPL फॉर्मॅट मध्ये.
कमालीचा बीड संघाने दमदार चला हर्षवर्धन या लवकर 3 बॉल मध्ये 12 केल्यात बॉलीचा खेळ हर्षवर्धनच्या बॅट मधून पाहायला मिळाला चला या हर्षवर्धन लवकर या आजची रात्र इथेच संपन्न झाली हे घोषित करतो आणि बालाशेठ गावण यांच्या पवित्र शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षवर्धन लवकर या